दिवसाला जर म्हटलं तर आज 700 ते 800 मेसेज येतात. आमच्याकडनं जेवढं पॉसिबल आहे आम्ही सगळ्यांना रिप्लाय करण्याचा, ते बोलण्याचा प्रयत्न करत असतो, राईट. पण खूप गोष्टी येतो म्हणजे मागच्या वर्षभरात, म्हणजे मागच्या गुढीपाडव्यापासून आजच्या गुढीपाडव्यापर्यंत जर आम्ही थोडासा अभ्यास केला, थोडासा विचार केला, खूप गोष्टींचा बदल झालाय मागच्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये. खूप लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडत आहेत, खूप लोकांचं म्हणजे करिअर घडतंय, लोकांच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडतात आणि खूप सारे म्हणजे भरपूर आहेत, सांगायला खूप गोष्टी आहेत. पण आपण नक्कीच त्या सगळ्यांना ऐकूया थोडंसं, ज्या लोकांच्या आयुष्यात आज बदल घडलाय. म्हणून मी म्हणलं की आज गुढीपाडव्याचं सेशन थोडंसं खास आहे. सो येस, मी इन्व्हाइट करतो पहिला शैलजा गलांडे मॅडम, ज्या मुंबईवरून आहेत. येस शैलजा मॅम, तुम्ही तुमच्या साईडने अनम्यूट होऊ शकता. काय फील करताय मॅम आज तुम्ही? मला थोडंसं आपल्या सगळ्या ऑल प्रत्युष फॅमिलीला ऐकायचं आहे की तुम्ही आज काय, तुम्हाला कसं फील होतंय आज, तुम्ही स्वतः प्रत्युषमध्ये कधीपासून काम करताय आणि सगळ्याच गोष्टी. मॅम येस शैलजा मॅम. येस सर, आवाज येतोय का? येस, क्लिअर आहे मॅम. सर आता म्हणजे मी सांगू शकत नाही की एवढा आनंद झालाय की तुम्ही मगाशी बोलला, तुम्ही माझा मेसेज वाचला. तो मी मेसेज असा टाकला होता की म्हणजे आजकाल सोन्याचे भाव एवढे वाढलेत की सर्वसामान्य महिला विचार सुद्धा मनात आणू शकत नाही की आपण सोनं घेऊ शकतो म्हणून. आणि तुम्ही एवढ्या सगळ्या महिलांना सोनं दिलं आणि प्रत्युषच्या माध्यमातून आज आमच्या घरात सोन्याच्या रूपाने लक्ष्मी आणली आहे तुम्ही. आणि आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी एवढी छान सुरुवात झाली आहे आमच्या लाईफ मध्ये. खरंच खूप छान वाटतंय सर. आणि म्हणजे मी विचार पण केला नव्हता जेव्हा मी प्रत्युषला जॉईन केलं तेव्हा की आमच्या आयुष्यात एवढे मोठे बदल होऊ शकतात. एक छोटीशी सुरुवात केली होती पण त्याच्या माध्यमातून एवढे मोठे बदल झालेत. आम्ही स्वतः सो एक शॉर्ट मेसेज काय द्याल मॅम न्यू फॅमिलीसाठी? कधीपासून तुम्ही जॉईन आहेत प्रत्युषमध्ये आणि टोटल इन्कम किती आहे आणि काय, एक शॉर्ट मेसेज न्यू फॅमिलीसाठी? मला जॉईन होऊन आता सर 15 महिने कंप्लीट झालेले आहेत आणि माझं 75,000 इन्कम झालेलं आहे टोटल, रेफरल आणि रिसेलिंग असं मिळून. तर नवीन आता जे फॅमिलीत आपल्या प्रत्युषला कनेक्ट झालेले आहेत त्या लोकांना मी एवढाच संदेश देते की तुम्ही राहुल सरांच्या वरती आणि आपल्या प्रत्युष वरती पूर्णपणे विश्वास ठेवा. तुमच्या इथं विश्वासाला छोटा सुद्धा इथं तडा जाणार नाहीये. तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. तुमच्या प्रामाणिकपणेला तुम्हाला इथं सक्सेस तुम्हाला भेटणार आहे, यश भेटणार आहे. व्यवस्थित तुम्ही छान काम करा आणि इन्कम घ्या. तुम्ही तुमची इथं करण्याची तयारी असेल तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. शिकवायला आपले सगळे लिडरशिप आहेत. तुम्हाला काही जरी येत नसेल, काही प्रॉब्लेम असेल तरी आपली टीम शिकवत असते, आपले अपलाईन शिकवत असतात, स्टार डायरेक्टर वगैरे आपल्या मीटिंग्स घेत असतात. त्या माध्यमातून आपल्याला सगळ्या गोष्टी शिकायला भेटतात. तर तुम्ही मागे राहू नका. तुम्ही फक्त इथं जॉईन झाला आणि बाजूला व्हायचं असं नका करू. फक्त आपले ट्रेनिंगच्या माध्यमातून तुम्ही नॉलेज घ्या, शिका आणि इन्कम घ्या याच्यातून. येस, ग्रेट मॅम, ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. आणि असंच आयुष्य तुमचं सोन्यासारखं होऊ दे हीच मी देवाकडे प्रार्थना करेन. सो थँक्यू सो मच. मी नेक्स्ट इन्व्हाइट करतो आपल्यामध्ये सुमित्रा माने मॅडम आहेत. येस सुमित्रा मॅम, तुम्ही अनम्यूट करू शकता तुमच्या साईडने. हॅलो सर. येस मॅडम, बोला. नमस्ते सर. नमस्ते मॅडम. प्रथम सर थँक्यू म्हणते तुम्हाला. येस सर, लकी ड्रॉ मध्ये मी 2-3 वेळेस म्हणजे चान्स घेतलेला, पण पहिल्यांदाच माझा लकी ड्रॉ मध्ये नाव आलं. पण लकी ड्रॉ मध्ये नाव टाकताना म्हणजे मी खरेदी करताना माझ्या सासूबाईंनी मला पैसे दिलेले होते. ओके, ते सासूबाईवाले तुम्हीच आहेत का? आहे सर. ओके. आणि सर मी खरेदी सासूबाईंसाठीच करणार होते, पण सासूबाईंनी माझ्या सांगितलं की मुलासाठी माझ्या खरेदी करायला. ओके. आणि सर मी जुलैमध्ये जॉईन झालेले आहे. माझे डाऊन म्हणजे एकच जॉईनिंग झालेली आहे माझी. 750 माझी इन्कम आहे आता सध्या. ओके. आणि माझी होम शॉपिंग पण आहे सर. ग्रेट. आणि खूप छान वाटते सर. खरंच या काळामध्ये सोनं घेणं म्हणजे अशक्य आहे. आमच्यासारख्या गरिबांना तर खरंच तर सांगते अशक्य आहे घेणं. 2,000ची खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसे नसते. तर माझ्या सासूबाई सर शेतामध्ये काम करतात. त्यांनी 1,000 रुपये मला दिलेले आणि मी 1,000 रुपये अशी जमा करून 2,000ची खरेदी केली सर. आज कसं वाटतंय मॅडम? खूप छान वाटतं सर. माझ्या घरातले सगळे खूप आनंदी आहेत सर. माझी आई पण, माझी आईला पण कॉल केलेला तर माझी आई पण खुश आहे, माझ्या बहिणी पण खुश आहेत आणि माझ्या नंदांना पण केलेला कॉल. तर त्या सगळे म्हणजे सगळी पूर्ण फॅमिली खुश आहे सर.
माझ्या मिस्टरांना तर खूप आनंद झाले. आता टार्गेट ठेवा मॅडम, पुढच्या पाडव्यापर्यंत आयुष्यात पूर्ण बदल घडवायचे आहेत. एवढ्या ताकदीने काम करा, कुठलीच कमी देऊ नका. ठीक आहे. येस येस, शुभेच्छा मॅम. नेक्स्ट मी आता लक्ष्मी खोडके मॅमना इन्व्हाइट करतो. येस लक्ष्मी मॅम, तुम्ही अनम्यूट करू शकता तुमच्या साईडने. नमस्कार सर. नमस्कार. माय ऑल प्रत्युष फॅमिली, हॅपी गुढी पाडवा. येस मॅम. सर आज म्हणजे माझ्या घरी सर्वच खुश आहेत आणि काल लाईव्ह मध्ये माझं नाव आलं त्यावेळेस मी अमरावतीमध्ये होते, माझ्या मुलाला हॉस्पिटलला घेऊन चालले होते. ओके. त्यामुळे काल कसं जास्ती मी काही बोलू शकले नाही. कुठून आहात आपण मॅडम? हा बोला ना सर. कुठून आहात तुम्ही? मी आर्वीला राहते सर. बुलढाणा आहे प्रॉपर, ओके. पण अमरावतीकडे मी आर्वी जवळ राहते. ओके. वर्धा डिस्ट्रिक्ट. काय नाव आहे आपलं? कोमल काय? लक्ष्मी खोडके. नाही लक्ष्मी खोडके. ओके ओके ओके. लक्ष्मी खोडके. सो कसं वाटतंय मॅडम आता? कधीपासून आहेत प्रत्युष मध्ये आणि किती इन्कम मिळवलं होतं याच्यात? 2-2.5 महिने झाले सर मला प्रत्युष मध्ये येऊन. मी इन्स्टावर प्रीती अडपटकर मॅडम आहे, त्यांची रील्स बघून झाले होते जॉईन. इंस्टाग्राम वरून जॉईन झाले होते? हो सर. मॅडम खूप सारे लोक म्हणतात प्रत्युष मध्ये काही फ्रॉड झालं तर? नाही फ्रॉड काहीच नाही सर. आणि मी सध्या कोणाला जॉईन नाही केलं, ओके. पण माझा विश्वास खूप स्ट्रॉंग आहे. येस. आणि माझा लकी ड्रॉ मध्ये नंबरही नसता आला तरी पण म्हणजे मला विश्वास होता की आपण याच्यामधून काहीतरी घेऊन जातोय, कारण रोज डेली काही ना काही मिळतं आम्हाला. येस येस कारण मी येस. रोज डेली इन्स्टावर असो कशावर असो मी मीटिंग अटेंड करते. ग्रेट मॅम, ग्रेट ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन आणि मॅम. आता सध्या मी आज खरेदी केली आहे, पण इथे थोडेसे इश्यू आले होते तर मी संभाजीनगरच्या ज्वेलर्स मध्ये थोडस काही माझं इन्कम टाकून आपल्या प्रत्युषच इन्कम मला दिलेलं आहे अगोदर. हा. आणि काही आज उद्या ते बिलिंग होणार आहे माझं, कारण माझ्याकडून प्रॉब्लेम आले होते मला. ओके 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 मॅम, काही हरकत नाही. त्यामुळे आमच्याकडनं मी खूप हॅपी आहे, माझ्या घरी सर्व हॅपी आहे सर. येस येस, कॉंग्रॅच्युलेशन मॅम. खूप छान काम करा आणि पुढच्या वर्षभरामध्ये खूप चांगला अर्निंग करा. थँक्यू सो मच. सो आपण नेक्स्ट इन्व्हाइट Thank you so करूया. much, sir. येस मॅम, रत्नमाला साखरे मॅडम आहेत आपल्यासोबत. येस रत्नमाला मॅम, अनम्यूट करू शकतो तुमच्या साईडने. मॅडम तुमचा कॅमेरा बंद करा म्हणजे आवाज येईल, कारण तुमच्याकडे नेटवर्क इश्यू आहे. हां, तुम्ही अनम्यूट करू शकता. प्लीज स्टार्स थोडंसं हेल्प करा. जे न्यू फॅमिलीज आहेत त्यांना अनम्यूट करा थोडंसं. येस सर, करत आहे. अजून जे कोणी अचिव्हर्स आहेत तुम्ही अनम्यूट हँडराईज करू शकता. तुम्हाला पण बोलण्याचा चान्स दिला जाईल. रत्नमाला मॅडम, तुम्हाला अनम्यूट येत असेल तर फक्त क्लिक करा. तुम्ही ब्ल्यू मध्ये येतं अनम्यूट, त्याला फक्त टच करा. कोमल शिंदे मॅडम, तुम्हाला लकी ड्रॉ लागले का? कोमल शिंदे, काल तर काही नाव ऐकलं नाही सर. ज्यांना ज्यांना लकी ड्रॉ विनर आहेत तुम्ही अनम्यूट करू शकता तुमच्या साईडने. तुम्हाला स्क्रीनवरती अनम्यूट असा ऑप्शन येत असेल. येस रुपाली मॅम बोला. नमस्ते सर. नमस्ते. नमस्ते सर. मी 4 महिने झाली जॉईन झाली आहे आणि Okay. मी फेसबुक वरून मी रवीना भोगे मॅडम यांची रील्स पाहिली होती फेसबुकवर. त्यानंतर त्यांना मी कॉल लावला, माहिती विचारपूस केली की कसं आहे काय आहे. त्याच्यानंतर मी खूप विचार केला. 2-3दा मॅडमने मला जॉईन केलं की मीटिंग जॉईन करा पहा. माझं काम करत असताना मी मीटिंग वगैरे जॉईन करून मला समजलं घरच्यांचं काही इंटरेस्ट होता त्या बाबतीत, तरी मी त्यांच्या विरोधात जाऊन यात जॉईन झाली. इंटरेस्ट वगैरे नसल्यावरही तर ठीक आहे करा. त्यानंतर सुरुवातीच्या त्या 2 ऑर्डर होत्या, त्याच्यात प्रॉब्लेम झाल्यावर सगळ्यांचे बोलणे की बा काही योग्य नाही आहे, असं नाही तसं नाही, त्याही गोष्टीला विरोध केला सर. पण अशी भीती होती की आता समोर काही झालं नाही पाहिजे. पण नंतरच्या सर जवळपास 15 ऑर्डर झाल्या माझ्या. सगळ्या 15 ऑर्डर सक्सेस. आणि ज्वेलरी इतकी आवडली की खूप. आणि विशेष म्हणजे ते ज्वेलरी घेऊन माझ्याकडे येऊन राहिले. ताई खूप सुंदर आहे ज्वेलरी, आम्हाला लागली तर आणखी द्या काय वेळेवर. म्हणजे नक्की नक्की काय का नाही. म्हणजे मला एवढा आवडला सर हा विषय त्यांचा की चला प्रोत्साहन भेटून राहिला आपल्याला. मग घरच्यांनाही आवडलं, कारण तेच त्यांच्या फोन पे वरून आपल्याला बिलिंग वगैरे करून राहिले. आणि कालचं तर माहीत झाल्यावर तर काही विषयच नाही. तर चला म्हणे आता वाटलं मिळालं म्हणे की बाई आमची काहीतरी करून राहिली. सासूबाईंना खूप आनंद झाला. म्हणजे माझे मिस्टर सगळ्यांना सांगून राहिले शॉप मध्ये की आजचा दिवस खूप मस्त आहे बा, नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झाली.
ग्रेट मॅम, ग्रेट. सगळ्यांना शॉपमध्ये सगळ्यांना फिलिंग वाटत सुरू आहे. अरे वा वा, कस्टमर वगैरे त्यांना. खूप छान मॅम, सगळ्यात कॉंग्रॅच्युलेशन. काय झालं, माझ्या बायकोला लकी ड्रॉ लागला. ग्रेट मॅम, ग्रेट ग्रेट ग्रेट. खूप छान. सगळे आणि आनंदी आहेत. थँक्यू सर. थँक्यू सो मॅम, मच. थँक्यू आणि मॅम, थँक्यू. रवीना घुगे मॅडम प्रत्येक वेळेस आम्हाला सांगते. येस मॅम, येस. छान काम करा मॅडम. त्याच्या गायडन्स मध्ये चालू आहे सगळं. येस येस, छान काम करा. आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. ठीक आहे. येस मॅम, येस. थँक्यू. सो नेक्स्ट आता आपल्यामध्ये आहेत सरोज बोंद्रे. येस मॅम, तुम्ही बोलू शकता तुमच्या साईडने. मॅडम स्क्रीनवरती तुम्हाला अनम्यूट असा ऑप्शन येतं, त्यावर क्लिक करा. येस मॅम. थँक्यू सो मच सर. येस मॅम. मला मी प्रत्युष मध्ये येऊन 1 ते 1.5 वर्ष झाले. ओके. पण माझा जरा प्रॉब्लेम झाला होता माझ्या मिस्टरांचा, त्याच्यामुळे मी 7 ते 8 महिने ब्रेक घेतलेला होता. ओके. पण आता त्या दिवशी तुम्ही सर सकाळचं सेशन केलं होतं सुरू, हा. तेव्हा कुठंतरी मला आत्मविश्वास वाढला माझा. आणि मला ते काहीतरी करून दाखवायचं होतं. त्यानुसार मी ते 5 दिवसात 6 आयडी डायरेक्ट केले. अरे वा. आणि आज तर इतकं खूप छान वाटते की मला असं आयुष्यात मला असं वाटलं नव्हतं आज की माझा आज हे नवीन वर्ष एवढं छान जाणार. ग्रेट मॅम, ग्रेट. सुरुवातीचा दिवस. ग्रेट मॅम, ग्रेट ग्रेट. धन्यवाद मॅम. Yes. कर्वे मॅडमचं खूप गायडन्स असते. येस कर्वे मॅडम सपोर्ट पण करतात. थँक्यू सो येस मच सर. येस. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन. सो गाईज, तुम्ही बघू शकता खूप सारे अचिव्हर्स आहेत. बरेच सारे अचिव्हर्स मीटिंगमध्ये घुसू शकले नाहीत कारण लाईव्हला आहेत, काही जण इंस्टाग्रामला कनेक्ट आहेत. सो खरंच खूप छान वाटतं आणि खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून. सो आज गुढीपाडव्याचे काही संदेश द्यायला आलो तुमच्या सगळ्यांसमोर, मन की बात. राईट. सो थोडंसं तुमच्याशी बोलायची इच्छा झाली कारण इथून पुढे बऱ्याच गोष्टी आहेत, खूप साऱ्या प्लॅन्स चालू आहेत. सिल्वर अँड आपण बघितलं की महिला दिनाची खूप मोठी तयारी. ॲक्च्युली आपल्या सगळ्यांना माहिती आहे 8 मार्चला महिला दिन असतो, पण काही कारणांमुळे आपण तो महिला दिन थोडासा पोस्टपॉन केला आणि 4 एप्रिलला आपण शिर्डीमध्ये तो महिला दिन सेलिब्रेट करतोय कंपनीचे जे टॉपचे सिल्वर गोल्ड स्टार्स आहेत त्यांच्यासोबत.